अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला सुरुवात करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होते की काही ताईंचा प्रश्न असतो की आम्हाला स्वामी महाराजांची सेवा तर करण्याची खूप इच्छा आहे, पण आमच्या घरी स्वामी महाराजांची ही सेवा करणं चालत नाही। आता अडचणी तर खूप आहे, प्रॉब्लेम पण खूप आहेत। असा एका ताईंचा मला म्हणजे प्रश्नसुद्धा असा ताईने एका केला होता की स्वामींची सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे, अडचणी तर खूप आहेत मागं, पण आमच्या घरी हे सर्व करायला नकार आहे। मांसाहार सतत केला जातो, त्याच्यामुळे मला ही स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करणं शक्य नाही। मग त्याच्यासाठी नेमकं करायचं तरी काय? तर चला मग म्हणलं याच्यावर एक व्हिडिओ बनवूया। बघा, आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी जवळ येत आहे। मग तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपासूनच सुरू जर केली तर खूप चांगलं असणार आहे। बघा, तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो चालत नाही, स्वामी महाराजांची पोथी चालत नाही, स्वामी महाराजांची माळ चालत नाही, स्वामी महाराजांची मूर्ती पण तुमच्या घरात नसते, मग तुम्ही सेवा करायची तरी कशी करायची? बघा, तुमच्या मनात तर खूप इच्छा आहे की स्वामी महाराजांची सेवा तुम्ही करावी। मग त्याच्यासाठी आज मी छान असा तुम्हाला उपाय सांगणार आहे की तुमच्या घरातील लोकांना तुम्ही केलेल्या सेवेमुळे त्रासही होणार नाही आणि तुमची स्वामींची सेवा तुमच्याकडून घडेल आणि तुमचं मनही प्रसन्न आणि तुमच्या मनाला शांती लागेल। तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली। बघा, तुम्हाला कितीही त्रास असो, तुम्हाला कितीही संकट असो, तुमच्या मागे कितीही दुःख असो, पण आपली स्वामी आई जी आहे ती तुम्हाला या संकटातून, या त्रासातून नक्की मार्ग दाखवते। बघा, परीक्षा तर खूप घेते आपल्याला, आपल्या जीवनामध्ये परीक्षा तर खूप द्याव्याच लागतात, पण परीक्षा झाल्यानंतर हळूहळू आपल्याला त्याच्यात जो आपला निकाल लागतो तो चांगलाच लागत असतो। त्याच्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागतो, थोडं काहीतरी सोसावं लागतं, तरच पुढे जाऊन चांगले दिवसही येत असतात। त्याच्यामुळे बघा, तुम्ही स्वामी महाराजांची जर सेवा एकदम मनापासून, भावनेने, निस्वार्थपणे जर सेवा केली स्वामी महाराजांची, तर स्वामी महाराज तुम्हाला तेही देतील ज्याची तुम्ही आशा केली नव्हती, ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल की मला हे मिळेल। अशक्य गोष्ट ही शक्य होते, ती फक्त स्वामी महाराजांच्या या दरबारात। बघा, तुम्हाला केंद्रात जायला जमत नाही, मठात जायला जमत नाही, तुम्हाला स्वामी महाराजांचं तुमचं घरी स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती जमत नसेल, तर तुम्ही ही एक मी आज सेवा सांगणार आहे, ती सेवा नक्की करा। तुम्हाला याच्यासाठी माळ लागणार नाही, स्वामी महाराजांची फोटो, मूर्ती लागणार नाही, स्वामी महाराजांची पोथी लागणार नाही, काहीही तुम्हाला घेण्याची गरज लागणार नाही। फक्त ही एक सेवा तुम्ही मनोभावातून नक्की करा। बघा, स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच पावतात, तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात, त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहते, त्यांचा मायेचा हात सदैव तुमच्यासोबत राहतो आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढत असतात फक्त स्वामी माऊली। बघा, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना उंच हवेत भिरकावत असते पण त्याला पडू कधी देत नाही, त्याचप्रमाणे स्वामी महाराज आपल्याला संकट तर खूप देतात, पण त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्गही स्वामी महाराज, आपली स्वामी आईच देते। बघा, कितीही त्रास होऊ द्या, कितीही संकट होऊ द्या, त्याच्यानंतर जे दिवस येतात ते सुखाचे दिवस असतात। जर तुम्ही ही स्वामी महाराजांची जर सेवा मनोभावेने केली तर तुमच्या जीवनाचं सोनं होणार, तुमच्या आयुष्याचंही सोनं होणार। स्वामी महाराज तुमचे वाईट दिवस नक्की घालवतील आणि तुमच्या जीवनाचे चांगले दिवस नक्कीच आणतील। तर मग बघा, तुम्हाला काय सेवा करायची आहे? आता सर्व काही काम उरकल्यास तुमच्या घरात सेवा करायला जमत नाही, मग सर्व काही काम आवरलं की मुलं शाळेला जातात, मिस्टर हे कामासाठी कामानिमित्ताने बाहेर जात असतात, मग तुम्हाला सर्व काही तुमच्या घरातली जे काही काम आहे ते सर्व काही काम आवरून घ्यायचं आहे आणि काम झाल्यानंतर निवांत तुम्हाला तुमच्या रूममध्ये जायचं आहे। बघा, तुम्हाला जर हा दुपारी टाईम भेटला तर तुम्ही 12-12:30च्या आत तुम्हाला ही सेवा करायची नाही, कारण 12-12:30च्या आत दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो, त्यामुळे तुम्हाला 12च्या नंतर, 1च्या नंतर तुम्ही जरी सेवा केली तरी चालते किंवा 12च्या आधी सेवा केली तरी चालते। तुम्हाला काय करायचं आहे? बघा,
तुमच्या मनात जर स्वामी महाराजांची प्रतिमा असेल तर तुम्हाला डोळे मिटून तुम्हाला स्वामी महाराजांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे. किंवा तुमच्याकडे मोबाईल तर असणारच, तर तुम्ही मोबाईलमध्ये स्वामी महाराजांचा फोटो यूट्यूबला सर्च करा. नक्की तुम्हाला स्वामी महाराजांचे फोटो मिळून जातील. आणि मग तो मोबाईल पुढे ठेवून स्वामी महाराजांची प्रतिमा पुढे ठेवून तुम्हाला स्वामी महाराजांना जी काही तुमची इच्छा आहे, जी काही अडचणी आहेत, जी काही संकट आहेत, ती स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही स्वामी महाराजांपुढे रडा, स्वामी महाराजांपुढे तुमची दुःख यातना सांगा. तुम्ही स्वामी महाराज पुढे अश्रू तुमचे येऊ द्या डोळ्याबाहेर. जे काही तुमच्या मनात दुःख आहे, जे काही तुमच्या मनात दुःख तुम्ही साठवलेलं आहे, ज्याप्रमाणे आपलं मनातील दुःख आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो ना, त्यापेक्षाही आपलं मनातील दुःख तुम्ही स्वामी महाराजांना सांगा. नक्की स्वामी महाराज तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतात. बघा, तर तुम्हाला काय करायचे, सर्व काम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता मूर्ती नाही, फोटो नाही, तर तुम्हाला मोबाईलमध्ये स्वामींचे फोटो सर्च करायचा. बघा, स्वामींचे खूप सारे फोटो येतात. तर तुम्हाला मोबाईल समोर ठेवून स्वामी महाराजांना जी काही तुमची दुःख आहे, जे काही यातना आहेत, जे काही तुमच्या मागे संकट आहेत, सर्व काही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि फक्त 10-15 मिनिट बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मनोभावाने, श्रद्धेने, निस्वार्थ भावनेने तुम्ही स्वामी महाराजांचा हा जप, षटाक्षरी मंत्र हा स्वामी महाराजांचा तुम्हाला जपायचा आहे. जपमाळ नाही ना, तर तुम्ही 10-15 मिनिट म्हणा, किंवा वेळ जर असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा स्वामी महाराजांचा हा जप जर मनोभावेने जर केला, तर बघा, तुम्ही हा जप तुम्ही काही स्वयंपाक करताना मनातल्या मनात करा. जर घरात इतर व्यक्ती असेल तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा हा जप करू शकतात. तुम्ही दिवसभरातून ज्यावेळेस तुमच्या लक्ष होईल त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं मुखात नाम घ्या. बघा, घरामध्ये पूजापाठ केल्यानंतर, मोठी पूजा मांडल्यानंतर, पारायण केल्यानंतर, गुरुचरित्र पारायण केल्यानंतरच स्वामी पावतील असं नाही. फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी घेतलं ना, तरी स्वामी महाराज तुम्हाला जपतात. तुम्ही स्वामी महाराजांचा नुसता जप केला तर ते तुम्हाला जपतात. इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहेत. आपली आई जशी आपली काळजी करते ना, त्याचप्रमाणे स्वामी महाराज त्यांच्या भक्तांची, त्यांच्या लेकरांची, आपण सर्व स्वामी महाराजांची लेकरं आहोत, मुलं आहोत. जसं आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याचप्रमाणे स्वामी आई ही त्यांच्या मुलांची काळजी घेतच असते. फक्त स्वामी महाराजांवर तुमची श्रद्धा, तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथं श्रद्धा आणि भाव असते तिथं स्वामी महाराज त्यांच्या भक्ताची साथ नक्कीच देतात. क्षणोक्षणी पावली त्यांच्या भक्ताची साथ स्वामी महाराज देतात. बघा, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा स्वामी महाराजांवर. अशक्य गोष्ट ही शक्य झाल्याशिवाय राहणारच नाही. ती गोष्ट शक्य होणारच. तुम्ही आशासुद्धा केली नसेल, तुम्हाला वाटलंसुद्धा नसेल, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडू शकते. इतकं स्वामी महाराजांच्या या नामात सामर्थ्य आहे, या नामस्मरणात इतकी शक्ती आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. ज्या ताईंना कोणतीच स्वामी महाराजांची सेवा करणं घरी शक्य नसेल त्या ताईंसाठी तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ज्या कोणी ताईंना सेवा करण्यासाठी घरी अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, त्या ताईंसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये छान अशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा.